संघांच्या 12व्या खेळाडूला विनंती आहे की त्यांनी स्कोरबोर्ड पाशी येऊन बसायचे। तुंग फटका मारण्याचा प्रयत्न गल्ली रिजन मध्ये थोडीशी मिसफील्ड बावड्यात चौकार जातोय का आणि अशा तऱ्हेने चेंडूवर भेटतोय चौकार सीमारेषे पार 4 धावांची भर धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती बिनबाद 5 4 धावा धावसंख्या आहे 4 धावा। वाघजाई वॉरियर्स वर्सेस अजयमान 11 अटीतटीचा हा सामना प्रमोद अण्णा यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। एक खणखणीत चौकार चेतन इंदलकर तब्बल 15,500 पॉइंटला वाघजाई वॉरियर्सनी ज्या खेळाडूसाठी मोजलेत असा हा खेळाडू चेतन इंदलकर याचा निर्धाव स्वरूपाचा चेंडू प्रमोद अण्णा आणि विशाल चोरगे यांच्या खांद्यावर भिस्त असेल ती अजयमान 11 संघाची। या चेंडूवर हा उत्तंग फटका वाईड विड ऑफ रिजन मध्ये अप्रतिम असा हा चौकार क्षेत्ररक्षकाचा जरूर एक अप्रतिम असा प्रयत्न आपल्याला पाहायला भेटला, परंतु शॉट मध्ये ताकदच इतकी होती की क्षेत्ररक्षकाला काही रोखता आलं नाही। जबरदस्त फटका प्रमोद यांच्या बॅट मधून सनसनीत चौकार चेंडू जातोय सीमारेषे पार। चेतन यांचा पुढचा चेंडू गल्ली रिजन मध्ये एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते प्रमोद यांना आणि आता स्ट्राईकवर या सामन्यामध्ये पहिल्यांदाच दाखल होत आहेत विशाल चोरगे। धावसंख्या जाऊन पोहोचते 9 बिनबाद 9 स्ट्राईकवर असतील विशाल। विशाल यांनी थर्डमॅनच्या रिजन मध्ये थर्डमॅन आणि गलीच्या मधून सुंदरसा गॅप भेटलेला आहे आणि अप्रतिम असा चौकार विशाल यांच्या बॅट मधून नजाकत का बेहतरीन इस्तेमाल सुंदर असा चौकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचते एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13। शॉर्ट थर्डमॅन आणि गल्ली रिजन दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदत दोघांच्या मधून गॅप काढत अप्रतिम अशी प्लेसमेंट पाहायला मिळाली आपल्याला विशाल चोरगे यांच्याकडून। संघांना विनंती आहे कर्णधारांना विनंती आहे टीम मीटिंग मध्ये वेळ घालवू नका, आपल्याला आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने उरकायचे आहेत। यानंतर सांघिक दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत आयकॉन प्लेयर अभिजित धायगुडे, त्यांचा सामना करतील अजयमान 11 संघाचे धडकेबाज फलंदाज प्रमोद अर्थात अण्णा। मागील सामन्यामध्ये चेतन इंदलकर अभिजित धायगुडे आणि निखिल सोळसकर यांचं अप्रतिम ऑलराऊंडर प्रदर्शन आपण सर्वांना पाहायला मिळालं। त्यांच्या अप्रतिम अशा अष्टपैलू खेळीच्या जोरावर वाघजाई वॉरियर्स यांनी विजय मिळवला, त्याचीच पुनरावृत्ती करण्याची जबाबदारी असेल पुन्हा एकदा अभिजित धायगुडे यांच्या खांद्यावर। पंच कृपया सामना जलद गतीने पुढे न्यायचा आहे, आपल्या नियम व अटी लागू करायचे आहेत, प्रसंगी स्ट्रिक्ट व्हायचं आहे, लवकरात लवकर सामना पुढे चालू करायचा आहे, आपल्याला दिवसभरात अजून खूप सामने खेळवायचे आहेत। फुलटा स्वरूपाचा चेंडू आणि प्रमोद यांचा एक जोरदार प्रहार चेंडू जातोय सीमारेषे पार लेग साइड रिजन मध्ये गगनचुंबी षटकार। प्रमोद यांच्या बॅट मधून आलेला जबरदस्त असा सुपरहिट षटकार। सामना जर वेळेत पूर्ण नाही झाला तर शेवटच्या षटकामध्ये मात्र टाइम पूर्ण झाल्यानंतर एक प्लेयर आपल्याला सर्कल मध्ये एक्स्ट्रा आतमध्ये घ्यावा लागेल, तरी लवकरात लवकर दिलेल्या वेळेत सामना पूर्ण करायचा आहे। अभियानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका
पॉइंट रिजन मध्ये मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपात असा चेंडू डेड बॉल. अभि यांचा नक्कीच एक जबरदस्त पुनरागमन एका षटकारानंतर. इनसाइड एजच्या स्वरूपात एका धावेवर समाधान मानावं लागतंय ते प्रमोद यांना. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 20, बिनबाद 20. आणि आता मात्र स्ट्राईकवर असतील विशाल चोरगे. जोरदार प्रहार करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न, परंतु फॉलो थ्रू मध्ये अभियांचा सुंदर क्षेत्ररक्षण. विशाल चोरगे यांना पुन्हा एकदा एका धावेवर समाधान मानावं लागतंय. एका षटकारानंतर मात्र संथ गतीने हे षटक पुढे सरकत असताना पुन्हा एकदा स्ट्राईकवर दाखल होत आहेत प्रमोद अण्णा. जोरदार असं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. अभिजित धायगुडे वर्सेस प्रमोद अण्णा. पसरणी गावचा हा एक जबरदस्त दर्जेदार असा खेळाडू, आणि त्याच्या समोर आव्हान असेल ते खंडाळा तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू अभिजित धायगुडे यांचं. पुन्हा एकदा वाईड यॉर्कर आउटसाइड ऑफ स्टंप, इनसाइड एज, शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतंय प्रमोद यांना. सुंदर असा फटका पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये, कव्हर मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने नक्कीच फिल्डर तैनात होता, परंतु तो फक्त प्रेक्षकामध्येच तब्दील होतोय. आणि उत्तुंग असा षटकार आपल्याला विशाल चोरगे यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 28. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 28. जोरदार प्रहार, जबरदस्त फटकेबाजी या 2 आक्रमक फलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळते. यानंतर आपल्या संघासाठी जर तिसरा तर वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येत आहेत डावखुरे हाताचे जलदगती गोलंदाज चेतन इंदलकर. त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज असतील प्रमोद अर्थात अण्णा. गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप आणि बॅटची कड घेऊन चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. प्रमोद अण्णा यांच्या स्वरूपात पहिला झटका बसतोय तो अजय मांढरे येऊन संघाला. जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन चेतन इंदलकर यांच्याकडून आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. यानंतर मैदानामध्ये दाखल होतोय पुढील फलंदाज अमित वाडकर. बोरगाव गावचा एक अजून एक अष्टपैलू असा दर्जेदार दिग्गज खेळाडू मैदानामध्ये दाखल होत असताना संघाची धावसंख्या पोहोचली आहे ती 1 गडी बाद 28. इथून पुढे या धावसंख्येला एका मोठ्या धावसंख्येमध्ये रूपांतरित करण्याची जबाबदारी असेल ती या 2 दर्जेदार फलंदाजांवर, आणि त्यांना रोखण्याचं आव्हान असेल ते वाघजावर संघाचे गोलंदाज चेतन इंदलकर यांच्या खांद्यावर. कर्णधारांना विनंती आहे सामना जलद गतीने पुढे घ्यायचा आहे. टीम मीटिंग मध्ये टाइम वेस्ट करायचा नाहीये. आपल्याला या दिवसामध्ये अनेक सामने अजून खेळवायचे आहेत. जर वेळाभावी आपल्या दिलेल्या वेळेत सामना पूर्ण नाही झाला तर मात्र संघाला पेनल्टी बसेल. चेतन यांचा पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू मात्र खाली राहिलाय. फलंदाजाला काही समजला नाही. एका धावीच्या स्वरूपात धावसंख्येत भर, आणि या चेंडू बरोबर ऑफ द स्ट्राईक होत आहेत, ऑफ द मार्क होत आहेत अमित वाडकर. आणि आता स्ट्राईकवर असतील धडकबाद फलंदाज
विशाल विशाल विरुद्ध चेतन, जबरदस्त बॅटल. सुंदरसा चेंडू फटकावला आहे गलीच्या वरून, गॅप भेदत अप्रतिम असा चौकार, सीमारेषे पार. अप्रतिम प्लेसमेंट आपल्याला पाहायला मिळते ती विशाल चोरगे यांच्या बॅट मधून. बॅकवर्ड रिजन मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती एक गडी बाद 33. चेतन नक्कीच सुरेख गोलंदाजी करतायत, परंतु तितकी चतुर फलंदाजी विशाल चोरगे यांच्याकडून पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त बॅटल या दोन खेळाडूंमध्ये, दोन्ही एकमेकांना पूरक असे तुल्यबळ असे खेळाडू. सांघिक खेळामध्ये नक्कीच वन ऑन वन बॅटल देखील आपल्याला अनेक पाहायला मिळतात, त्यापैकीच हे एक जोरदार बॅटल. यावेळी मात्र जबरदस्त पुनरागमन केलंय चेतन यांनी. गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू विसावतोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आयकॉन विरुद्ध आयकॉन असा हा खेळ, जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघाचे खेळाडू, दोन्ही खेळाडू दिग्गज आहेत. दोन्ही खेळाडूंचा नावलौकिक पूर्ण भागामध्ये पसरलेला आहे. यावेळी मात्र पुन्हा एकदा एक जोरदार प्रहार बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात, परंतु मिसफिल्ड, आणि या मिसफिल्डच्या सोबतच 4 धावांची भर पडते संघाच्या धावसंख्येमध्ये. त्याबरोबरच विशाल चोरगे यांचा हा सनसनीत चौकार, या चौकाराबरोबरच धावसंख्या जाऊन पोहोचते 37. एक तेरी और एक मेरी असा हा संघर्ष पाहायला मिळतो आपल्याला. कधी निर्धाव चेंडू जातोय, कधी जोरदार प्रहार पाहायला मिळतोय विशाल यांच्या बॅट मधून. नक्कीच इथून पुढच्या येणाऱ्या चेंडूमध्ये देखील हे बॅटल अजूनही रोमांचक होत जात आहे. यावेळी पुन्हा एकदा कवरंजीच्या दिशेने उत्तुंग असा गगनचुंबी षटकार, जोरदार प्रहार विशाल यांच्या बॅट मधून. वाऱ्याचा पुरेपूर वापर, जोरदार प्लेसमेंट विशाल यांच्याकडून पाहायला मिळते. बॉल बाय, पटकन पटकन बॉल घेऊन ये, खेळाडूंना पाठवू नका. धाव संख्या झाली 43. थोडा स्पीडअप घ्या, पंच अजून बरेच सामने आहेत आपल्याला बाकी. टीम मीटिंग मध्ये वेळ वाया घालवायचा नाहीये. सर्व संघांच्या कर्णधारांना विनंती आहे, पंचांना देखील विनंती, त्यांनी आपले नियम कडक करून संघांना लवकरात लवकर सामने पुढे घेण्यासाठी प्रवृत्त करायचंय. यानंतर मात्र संघासाठी चौथा तर वैयक्तिक पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन येत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले 43. नक्कीच एक जबरदस्त आक्रमक अशी फटकेबाजी पाहायला मिळते आतापर्यंत विशाल यांच्या बॅट मधून. विशाल वैयक्तिक 25 धावांवर खेळत असताना भानुदास शेळके संघासाठी चौथं तर वैयक्तिक पहिलं षटक प्रगतीपथावर घेऊन येत असताना त्यांच्या समोर एक जबरदस्त आव्हान असेल ते अमित वाडकर आणि विशाल चोरगे सारख्या कसलेल्या फलंदाजाचं. अमित वाडकर महाराष्ट्र पोलीस मुंबईमध्ये कार्यरत असलेले. पहिला चेंडू फुलटॉस, फॉलो थ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण करत एकच धाव. स्ट्राईकला ते विशाल चोरगे, आयकॉन खेळाडू. अतिशय रंगतदार असा सामना. पुन्हा एकदा भानुदास यांच्या समोर तगडा आव्हान असेल. जबरदस्त तडकाबाज फलंदाज विशाल यांचं. यावेळी मात्र जोरदार प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, निर्धाव असा टाकलेला चेंडू. पुलटो चेंडू, लांब 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 षटकार. विशाल चोरगेच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार.
धावसंख्या झाले 49. सुंदर चेंडू बॅट एज घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे 4 धावा, चौकार. आणि अशा रीतीने अजय मांढरा 11 संघाचं अर्धशतक देखील इथं पूर्ण झालंय. 4थ्या षटकामध्येच धावसंख्या येऊन पोहोचली ती 53. 50 धावा पूर्ण झाल्यात अजय मांढरे 11 संघाच्या. आणि स्वतः संघ मालक स्टेजवर उपस्थित राहून संघाचे मनोबल वाढवण्यासाठी इथे हजर आहेत. चांगली कामगिरी करत असताना अजय मांढरे 11 संघ, दोन्ही संघाचे संघ मालक इथे उपस्थित आहेत. पुन्हा एकदा लेट कट घेत मागे क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव. सुंदर क्षेत्ररक्षण. दोन्ही संघामध्ये तेवढे तुल्यबल्य बळकट दणकट असे फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक. फुलटॉस चेंडू लेग साइडला तटकवलेला. एक धाव पूर्ण. एका धावेवर समाधान. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्याचा चांगला बॅकअप अमोल यादव यांचा. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 55. या सामन्याचं हे पहिल्या इनिंग मधील शेवटचं षटक प्रगतीपथावर घेऊन येत आहेत आपल्या संघासाठी निखिल सोळसकर, ज्यांनी आपल्या अप्रतिम अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पहिल्या सामन्यामध्ये वाघजाई वॉरियर्स संघाला विजय मिळवून दिला होता. आणि त्यांच्यासमोर आव्हान असेल पुन्हा एकदा महाराष्ट्र पोलीस अर्थात अमित वाडकर यांचं. सुंदर चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, परंतु बॉलने गिरकी घेत बाउंड्री लाईन पार केलेली. 4 धावा. निखिल यांनी पहिल्या सामन्यात देखील अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. यावेळी देखील सुंदर असा चेंडू, परंतु बॅटची एज घेऊन गदी रिजन मधील प्लेअरच्या वरतून प्लेअर नक्कीच तिथं तैनात होता, परंतु नैसर्गिक अडथळ्यामुळे चेंडूने एक जोरदार वळण घेत सीमारेषा पार केली. 4 धावांची भर मात्र इथं संघाच्या धावसंख्येत झाली. उन्हाळ्याच्या दिवसात गरमीचा वाढतोय पारा, पण खेळाडूंची जिद्द, खेळण्याची इच्छा पाहून धावून येतोय वारा. 1 नंबर. सुंदर ऑफ साइडला तटकवलेला चेंडू. 4 धावा. जोरदार कव्हर ड्राईव्ह. यावेळी मात्र पूर्ण कॉन्फिडंट असा हा फटका अमित वाडकर यांच्या बॅट मधून. हिरव्या झाडाचा सॉरी वाकड्या तिकड्या बाबळेचा गारगार हिरवा पाला लांब ठोकणार षटकार. झुकेगा नाही साला. या पुढची मॅच महाबळेश्वर नर्सरी वर्सेस बावधन काळभैरवनाथ. सुंदर ऑफसाईडला तटकला. एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेने खेळाडूच्या प्रमोद यादव यांच्या डोक्यावरून मारलेला हा उत्तुंग फटका. पुन्हा एकदा 4 धावांसाठी चेंडू जातोय सीमारेषे पार. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 67. ज्याप्रमाणे फलंदाजी चालू आहे असं वाटतं उन्हाळ्यात सुद्धा पाऊस पडतोय. 3 चेंडूमध्ये 3 चौकार. चौकारांची हॅट्रिक. पुढचा अजून एक ब्लॉक होल मध्ये चेंडू. सुंदर असा एकच धाव. पुढील दोन्ही संघांनी वॉर्मअप करावा. महाबळेश्वर नर्सरीचे कॅप्टन गंगा पाचंगे आणि काळभैरवनाथ 11 बावधनचे संघाचे कॅप्टन सुशांत शिंदे उर्फ दादू.
या दरम्यान यावेळी देखील एक उत्तुंग फटका खेळण्याचा प्रयत्न विशाल यांचा, परंतु निर्धाव स्वरूपाचा चेंडू फुल अँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप विसावते यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. पुढचा चेंडू यापुढील सामना असाच अतिशय दर्जेदार पाहायला मिळेल. सुंदर चेंडू ब्लॉक होल मध्ये सर्व गुपित ठेवले काय, ब्लॉक होल मध्ये गुपित ठेवले काय हे दाखवून दिलंय. धाव संख्या झालीये 70 धावांचं आव्हान आहे वाघजा इलेव्हन संघासमोर. वाघजा इलेव्हन संघ पाहिला असता चांगली स्टार कास्ट खतरनाक बॅट्समन. चला स्पीडअप या. सामना जलद गतीने पुढे न्यायचा आहे. लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण साधवायचं आहे अजय मांढरे इलेव्हन संघाने. त्याचबरोबर वाघजाई वॉरियर संघाने देखील आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. सत्तर धावांचं एक तगडं आव्हान अजय मांढरे इलेव्हन संघाने उभं केलंय ते वाघजाई वॉरियर संघासमोर. परंतु वाघजाई वॉरियर संघाकडे देखील आक्रमक फलंदाजांची एक जोरदार फळी आपल्याला पाहायला मिळेल. चला वाघजा इलेव्हन क्षेत्ररक्षण लावून या, वेळ कमी आहे. सॉरी अजय मांढरे इलेव्हन संघाला एक विनंती आहे, कृपया वेळ कमी आहे आपल्याकडे. क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंच देखील आपले 2 सलामीचे फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. अजून बरेच सामने आपल्याला आजच्या दिवसभरात उरकायचे आहेत. यानंतर सामना किती 4 तुमचा तुम्ही सांगा. संघाच्या कॅप्टन विनंती आहे की टॉस साठी स्टेजवर वाघजाई वॉरियर्स लवकर आपले फलंदाज मैदानात दाखल करायचे आहेत. चला 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 लवकर चला. वेळ कमी आपल्याकडे, आपल्याला सामने वेळेत पूर्ण करायचे आहेत. अजयजी मांढरे यांना की आपण टॉस पाडून दोन्ही संघांना प्रोत्साहित करावं. चला हॅलो टॉस होतोय. पुढील सामन्याचा टॉस होतोय. श्री अजय शेठ मांढरे यांच्या हस्ते हा टॉस पार पडतोय. टॉस होईल महाबळेश्वर नर्सरी. पहिलाच लांब 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 उत्तुंग असा षटकार. पहिला चेंडूवर इरादे जाहीर केलेत वाघजाई इलेव्हन संघाने. हारा नहीं में अभी जान बाकी है. प्रमोद अन्ना आपल्या हार में मानता नहीं क्योंकि अभी मेरा सम्मान बाकी है. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू परंतु मिस झालेला आहे. अतिशय खूप सुंदर असा फलंदाजासाठी मेजवानीच होती.
आयकॉन वर्सेस आयकॉन अशी ही लढत. प्रमोद वर्सेस अभि धायगुडे. चला 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 पुढे सुंदर असा चेंडू. अभि धायगुडे फलंदाजीवर असताना पुन्हा एकदा एक उत्तुंग फटका खेळण्याचा अभियानचा प्रयत्न. गुडलँड डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप. निर्धाव स्वरूपाचा चेंडू यष्टीरक्षकांच्या हातामध्ये विसावत असताना पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र षटक संथगतीने पुढे सरकत असताना प्रमोद यांचं जोरदार असं कमबॅक या षटकात आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा सज्ज असतील अभि धायगुडे. सुंदर चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्टचा प्रयत्न. स्टंपाचा वेध घेतलेला आहे. सुंदर असा क्षेत्ररक्षक गोलंदाज किरण महागडे यांचं अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. मिड ऑन रिजन मध्ये डायरेक्ट हिट, परंतु फलंदाज सेफली पोहोचलेले आहेत. एका धावेवर समाधान मानतायत आणि पुन्हा एकदा स्ट्राईकवर दाखल होत आहेत निखिल सोळसकर. हॅलो निखिल स्ट्राईक आला. आपण काय निखिल आलो स्ट्राईक. चांगला चेंडू. चेंडूने उसळी घेण्याऐवजी खालून जाणं पसंत केलं. निर्धावाचा चेंडू. चांगलं षटक बंटी मांगडे यांचा. महाबळेश्वर नर्सरी 11 संघ आपला निर्णय कळवायचा आहे. पुढे होणारा सामना महाबळेश्वर नर्सरी 11 वर्सेस काळभरनाथ 11 बावधन. पुन्हा एकदा वळूयात आपल्या चालू सामन्याकडे. संघासाठीचं दुसरं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत. नाव सांगा की. सिद्धेश वीरकर. द सेवेंथ मेलडी स्टुडिओचे मालक शिव प्रसाद मामुनी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. सिद्धेश वीरकर गोलंदाजीवर. चला स्पीडअप घ्या. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या येऊन ठेपली ती बिनबाद 8. स्ट्राईकवर दाखल असतील आयकॉन प्लेअर अभि धायगुडे. त्यांच्या समोर आव्हान असेल सिद्धेश वीरकर यांचं. महाबळेश्वर नर्सरी आपलं हवेमध्ये उंचवणारा चेंडू फॉलो थ्रू मध्ये गेल जाण्याची संधी आणि सिद्धेश वीरकर यांनी दुसऱ्या प्रयत्नात हा झेल टिपलेला आहे. अभि धायगुडे यांच्या रूपात हा पहिला झटका बसतोय तो वाघजाई वॉरियर्स संघाला. महाबळेश्वर नर्सरी फलंदाजीचा निर्णय. नर्सरी 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. तरी पुढील दोन्ही संघांनी पुढचा सामना लगेच सुरू करणार आहोत. या सामन्यानंतर तरी तयार राहायचंय. दरम्यान वळूयात पुन्हा एकदा या सामन्याकडे. संघासाठी वन डाऊन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. डावकरे फलंदाज चेतन इंदलकर. त्यांच्या समोर आव्हान असेल ते सिद्धेश वीरकर यांचं. नक्कीच आपल्या या पूर्ण स्पर्धेमध्ये सिद्धेश यांची गोलंदाजी कौतुकास्पद राहिली आहे. चला स्पीडअप घ्या. चेतन यांचा पहिला चेंडूवर जोरदार प्रहार लॉंग ऑनच्या दिशेने, परंतु क्षेत्ररक्षण तिथे तैनात, परंतु 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण केल्या चेतन यांनी. जोरदार असा प्रहार ऑन दी ग्राउंड मिड ऑन रिजनच्या फिल्डरला चकवताना
परंतु चांगला बॅकअप लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षकाने धावत येऊन दिला आणि 2 धावा मात्र आपल्या संघासाठी निश्चित वाचवल्यात. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू, जोरदार अपील, परंतु पंचांनी मात्र ते अपील फेटाळून लावले. या दरम्यान निर्धाव स्वरूपात असा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. नक्कीच अप्रतिम अशी गोलंदाजी सिद्धेश विरकर याच्यावरून पाहायला मिळते आणि प्रत्येक चेंडू नंतर समीकरण मात्र बदलत जात आहे. धावसंख्या धावून पोहोचली आहे ती 1 गडी बाद 10. अजूनही 60 धावांची आवश्यकता विजय मिळवण्यासाठी वाघजाई वॉरियर्स संघाला. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्लॉक स्वीप मारण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव स्वरूपात असा चेंडू. सिद्धेश विरकर या गोलंदाजाने देखील कालच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी गोलंदाजी करून आपलं वर्चस्व गाजवलं होतं आणि त्याचीच पुनरावृत्ती आज सुद्धा करत असताना दिसतोय तो सिद्धेश विरकर. चेतन इंदलकर यांच्यावर मात्र प्रत्येक चेंडूनंतर दबाव वाढत जाताना, प्रत्येक चेंडूनंतर समीकरण बदलत जातं, रिक्वायर्ड रेट मात्र वाढत जातं. यावेळी मात्र डाऊन द लेग साइड वाईड स्वरूपाचा चेंडू, अतिरिक्त धावसंख्येत भर. धावसंख्या धावून पोहोचते ती 1 गडी बाद 11. दुसरा षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू बाकी. यावेळी मात्र एक उत्तुंग असा फटका हवेत उडवलाय. 4 क्षेत्ररक्षक चेंडू मागे पळत असताना सिद्धेश यांना नक्कीच संधी होती फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची. जोरदार असा प्रयत्न त्यांचा, परंतु चान्स मात्र मिस झालाय. 2 धावा मात्र जोरदार असा रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतंय. चेतन आणि निखिल यांचं 2 घ्या. ब्लॉक डिलिव्हरी आउटसाइड ऑफ स्टंप, परंतु तितकाच सुंदर फटका लॉंग ऑफ रिजन मध्ये. 1 धावपूर्ण, दुसऱ्या धावेचा नक्कीच प्रयत्न आणि गचाळ क्षेत्ररक्षण आणि याचाच परिणाम म्हणून एक सनसनीचा चौकार आपल्याला चेतन इंदलकर यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. या ठिकाणी संगम नंदुरे यांचं आगमन. डीजे धावसंख्या धावून पोहोचले 17. अजूनही 18 चेंडूंमध्ये 53 धावांची आवश्यकता. पुढचा सामना होणार आहे महाबळेश्वर नर्सरी प्लांट 11 वर्सेस काळभोरनाथ 11 बावधन. तरी महाबळेश्वर 11 संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. काळभोरनाथ 11 संघाच्या कर्णधाराला विनंती आहे यांनी आपले सर्व 11 खेळाडू घेऊन मैदानाच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी सज्ज राहतंय. यानंतर गोलंदाजीसाठी येत आहेत तिसरं षटक घेऊन अमित वाडकर. त्यांचा सामना करतील निखिल. निखिल यांचा उत्तुंग फटका पॉइंट रिजनच्या दिशेने गगनचुंबी षटकार आतापर्यंतचा या डीजे. थँक्यू डीजे. सोमनाथ मांढरे यांच्याकडून या षटकारासाठी निखिल सोळसकर यांना 101 रुपयाचं रोख पारितोषिक जाहीर करण्यात आलंय. जबरदस्त हिट. निखिल सोळसकर यांचा अप्रतिम दर्जेदार असा स्ट्रोक पॉइंट रिजनच्या दिशेने आतापर्यंतचा या स्पर्धेतील सर्वात लांब असा षटकार नक्कीच मानावा लागेल. याबरोबरच समीकरण येऊन पोहोचलाय 17 चेंडू 47 धावा. निलेश भोसले यांच्याकडे माईक सुपूर्द. पुन्हा एकदा यावेळी लॉंग लेग रिजनच्या दिशेने अजून एक गगनचुंबी षटकार. चेंडू जातोय सीमारेषे पार. निखिल सोळसकर
मागील सामन्यातील आपली कामगिरी पुढे चालू ठेवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंवर 2 जबरदस्त हिट आपल्याला पाहायला भेटलेत. नक्कीच यानंतर अमित वाडकर दबावामध्ये असतील. या सामन्याची रंगत मात्र या 2 षटकारानंतर वाढली आहे. मारण्याचा प्रयत्न फाईन लेग रिजनच्या दिशेने. अजून एक अप्रतिम चौकार निखिल यांच्या बॅट मधून. सुशांत शिंदे आपल्या 11 खेळाडूंना घेऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर तैनात राहायचंय, तयार राहायचंय. वळूयात पुढच्या चेंडूकडे. यावेळी देखील पुन्हा एकदा स्लॉप सिक मारण्याचा प्रयत्न, परंतु बॅटची कड घेऊन एखाद्यावर समाधान मारू लागतंय. परंतु इथं विशाल यांचा ओव्हरथ्रो आणि या ओव्हरथ्रोच्या स्वरूपातच नक्कीच फायदा घेत आहेत ते निखिल सोळसकर. एक चोरटी धाव एक्स्ट्रा याचबरोबर या चेंडूवर मिळत आहेत 2 धावा. यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 35. जे समीकरण या षटकाच्या सुरुवातीला 18 चेंडू 53 धावा असं होतं ते आता येऊन पोहोचलंय 13 चेंडू 35 धावा. यावेळी मात्र डीप मिडविकेटच्या दिशेने उत्तुंग असा फटका आणि चौकार रोखण्यात मात्र क्षेत्ररक्षक असमर्थ. निखिल सोळसकर यांची जबरदस्त फटकेबाजी. ते 31 धावा. पुन्हा एकदा एक बैठा शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र गोलंदाजांनी चकवलंय. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. निखिल सोळसकर यांची इनोव्हेटिव्ह फलंदाजी करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र नक्कीच फसलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 3 षटकांच्या समाप्तीनंतर. एक बाद 39. अजूनही 12 चेंडूंमध्ये 31 धावांची आवश्यकता. अजून एखाद्या अशाच मोठ्या षटकाची आवश्यकता असेल ती वाघजाईवाडी वॉरियर्स संघाला. चला स्पीडअप घ्यायचा आहे. टीम मीटिंग साठी आपल्याकडे वेळ नाहीये. टीम मीटिंग साठी वेळ नाहीये. सामना लवकरात लवकर पुढे चालू ठेवायचा आहे. समीकरणाला 12 चेंडू 31 धावा. यानंतर आपल्या संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहेत. सिद्धेशच आहे ना परत. संघासाठी 4थं तर वैयक्तिक दुसऱ्या षटक घेऊन येत आहेत सिद्धेश विरकर, ज्यांनी आपल्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अभि थायगुडे यांना पवेलियन मध्ये परत पाठवलं. त्यांच्यावर नक्कीच एक जबाबदारी असेल हे निर्णायक षटक टाकण्याची. व निखिल सोळसकर सारख्या खेळाडूला 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. स्ट्राईकवर मात्र असतील यावेळेस डावखुरे फलंदाज चेतन इंदलकर. सिद्धेश विरकर त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज. चेतन इंदलकर 12 चेंडू 31 धावा. यावेळी मात्र ब्लॉक होल यार्कर डिलिव्हरी आणि या चेंडूवर केवळ एका धावेवर समाधान मानावं लागतंय. आणि नक्कीच स्ट्राईक घेण्यासाठी इच्छुक आहेत ते निखिल सोळसकर. जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला घाडदरे गावचा हा आक्रमक अष्टपैलू खेळाडू आकाश सोळसकर निखिल सोळसकर ही बंधूंची तुल्यबळाची जोडी. यावेळी मात्र हलकी प्लेसमेंट करण्याचा सिद्धेशांचा प्रयत्न फसला. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. सिद्धेश हा देखील तोडीस तोड असा गोलंदाज. दोघांचाही जबरदस्त संघर्ष चेंडू आणि बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. एक तरी तो एक मेरी अशा स्वरूपाची लढत आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच या चेंडूवर जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहील निखिल यांचा. नक्कीच जोरदार प्रहार डीप विकेट रिजन मध्ये झेल घेण्याची संधी आणि झेल मात्र घेण्यात आलेला नाही. नो बॉल
नोमॅन्स लँड मध्ये चेंडू विसावताना 2 धावा मात्र रोखण्यात अयशस्वी. जोरदार रनिंग बिटवीन द विकेट. चला चला सामना स्पीडअप घ्यायचा आहे. पंच सामना जलदगतीने पुढे न्यायचा आहे. धावसंख्या 2 पोहोचतीये 42. अजूनही विजयासाठी 28 धावांची आवश्यकता. वाईड स्वरूपाचा चेंडू. डेफिनेटली इट्स अ वाईड बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. वे आउटसाइड ऑफ स्टंप. वाईड स्वरूपाचा चेंडू. या सामन्याच्या दृष्टिकोनातून नक्कीच हे षटक एक निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये एक जोरदार फटकेबाजी नक्कीच निखिल यांना करावी लागेल तरच या सामन्यामध्ये यावेळी मात्र जोरदार प्रहार केलाय निखिल यांनी. जोरदार प्रहार. उत्तुंग असा षटकार निखिल यांच्या बॅट मधून. धाव संख्या जाऊन पोचले 49. नो बॉल साठी मात्र रिव्ह्यू घेण्यात आलाय. थर्ड अंपायरच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत. क्षेत्ररक्षकांनी मात्र मैदानावरती तैनात राहायचंय. निर्णय आल्यानंतर लगेच आपल्याला खेळ पुढे चालू ठेवायचा आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढचा सामना देखील लगेच खेळवायचा आहे. वीस धावा. निखिल यांची जबरदस्त फटकेबाजी. फ्रेट डिलिव्हरी. हा फ्री हिट मात्र सुपर हिट ठरवण्याची संधी हुकलेली आहे. लेग बायच्या सुरुवात 1 धाव. शॉर्ट पिच डिलिव्हरी. निखिल यांना मानेवर बसलेला हा चेंडू. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये लवकरात लवकर. इनोव्हेटिव्ह फटका मारण्याचा निखिल यांचा नक्कीच प्रयत्न. पाणी घेऊन जायचं लवकरात लवकर त्यांच्यासाठी. खंडाळा तालुक्यातील खाडदरे गावचा हा दर्जेदार असा दिग्गज खेळाडू ज्याने आपल्या जबरदस्त खेळीच्या जोरावर या मैदानावर नक्कीच छाप सोडली आहे असा हा खेळाडू निखिल इथं जखमी झालेला आपल्या सर्वांना दिसतोय. एक इनोव्हेटिव्ह फटका मारण्याच्या प्रयत्नात निखिल यांच्या जबड्यावरती चेंडू लागलाय. अशाच या नक्कीच जिद्दीच खेळाडू आपल्याला म्हणावा लागेल तो निखिल. आणि अशाच काही जिद्दी खेळाडूंसाठी निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. निर्धाव स्वरूपाचा चेंडू जाहीर करण्यात आलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव मात्र घेतली आहे निखिल यांनी. आणि आता स्ट्राईक वर दाखल होत आहेत चेतन इंदलकर. धाव संख्या झाली आहे ती 51. 8 चेंडूंमध्ये 19 धावांची आवश्यकता.
पुन्हा एकदा एक सुंदर अशी गोलंदाजी, गुड लेन डिलिव्हरी, आउटसाइड ऑफ स्टंप, निर्धाव स्वरूपाचा चेंडू. निखिल यांना जोरदार प्रहार चेंडूचा झाल्यानंतर देखील मैदानामध्ये जिद्दीनं उभे आहेत निखिल. आणि अशाच काही खेळाडूंसाठी या 4 ओळी सुचतात. छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, छोटी सी मुसीबतों से डर जाए उसे अनाड़ी कहते हैं, हार को भी सामने देखकर लड़ जाए उसे खिलाड़ी कहते हैं, जीवन में खेलों का नया रंग भरते हैं, जीवन में खेलों का नया रंग भरते हैं, आइए हर खिलाड़ी के जज्बे को सलाम करते हैं. या दरम्यान अवांतर धावसंख्येत वाईट स्वरूपाचा चेंडू सिद्धेश विरकर यांचा. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 52. अजूनही 18 धावांची आवश्यकता वाघजाई वॉरियर्स संघाला. सुंदरसा हा फटका लॉंग ऑन रिजनच्या दिशेने, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावाचा प्रयत्न, सूर्यकाचा क्षेत्ररक्षण, 2 धावांवर रोखण्यात यश मिळवलंय. आणि आता समीकरण उरत आहे 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 16 धावा. खेळाडू प्रतीक्षेत आहेत. पंच आपल्याला बरेच सामने स्पीड अप घ्या प्लेयर्स. स्पीड अप घ्या. इक्वेशन येऊन पोहोचताय 6 चेंडू 16 धावा. गोलंदाजीसाठी आपल्या संघासाठी बॉलिंग वर्कर सज्ज आहेत. मनोज मांढरे संघासाठी 5वा आणि निर्णायक, तर वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन येत आहेत. समीकरण असेल 6 चेंडू 16 धावा. स्ट्राईकवर असतील निखिल सोळसकर. मनोज यांची शॉर्टपिट डिलिव्हरी आणि त्यावर तितका जोरदार प्रहार. पॉइंट रिजनच्या दिशेने गगनचुंबी षटकार. अप्रतिम अशी लाजवाब फटकेबाजी निखिल यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा निखिल सज्ज मनोजांचा सामना करण्यासाठी. पुन्हा एकदा हवेमध्ये उंचावलेला चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली तैनात. झेल घेण्याची उत्कृष्ट संधी, झेल मात्र इथं सुटलेला आहे. संपूर्ण दबाव मात्र स्पष्ट दिसतोय क्षेत्ररक्षकांमध्ये. 2 धावा मात्र. धाव संख्या जाऊन पोहोचते ती 63. समीकरण येत आहे 4 चेंडू 7 धावा. अजूनही हा सामना कोणत्याही दिशेला वळण घेऊ शकतो. नक्कीच निर्णायक सामन्यातील निर्णायक चेंडू, या चेंडूवर बरंच चित्र स्पष्ट होताना दिसेल. आणि नक्कीच निखिलांचा स्लॉकशिप मारण्याचा प्रयत्न, निर्धाव स्वरूपाचा चेंडू, 3 चेंडू 7 धावा. असं नक्कीच रोमहर्षक असं समीकरण. कमजोर दिलाच्या लोकांनी आपल्या रिस्कवर आज सामना मागायचा आहे. प्रत्येक चेंडू नंतर हार्टबीट वाढत जात आहे. 3 चेंडू 7 धावा. स्ट्राईकवर असतील पुन्हा एकदा निखिल आणि त्यांच्या समोर आव्हान असेल मनोज मांढरे सारख्या एका कसलेल्या गोलंदाजाचं. तीन चेंडू 7 धावा. सज्ज असतील निखिल. नक्कीच बॅटची कड घेऊन
शॉर्ट दरम्यान रिजनच्या दिशेने एका धावावर समाधान मानावं लागतंय, दुसऱ्या धावावर रनआउटचा प्रयत्न नक्कीच, आणि इथं नक्कीच आपली विकेट सॅक्रिफाईस केली आहे ती चेतन इंदरकर यांनी, आणि स्ट्राईकवर पुन्हा एकदा दाखल होत आहेत निखिल सोळसकर. समीकरण येऊन ठेपतंय 2 चेंडू 6 धावा. अक्षय मालुसरे नॉन स्ट्रायकर एंडवर, आणि स्ट्राईकवर असतील पुन्हा एकदा निखिल सोळसकर मनोज मांढरे यांचा सामना करत असताना 2 चेंडू 6 धावा. निर्णायक षटकातील निर्णायक चेंडू. या चेंडूवर मात्र जोरदार प्रहार डीप मिडविकेटच्या दिशेने जबरदस्त षटकार निखिल सोळसकर यांनी या सामन्यात एक हाती विजय